नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत चालू घडामोडीमधला, तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार. म्हणजे 2024 मध्ये ज्या होणाऱ्या सर्व एक्झाम असतील त्या एक्झामसाठी हा टॉपिक तुम्हाला जास्त करून उपयोगी राहील. आता या टॉपिकला अभ्यासताना आपण कसं करणार आहोत, त्याच्यावर जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नावरून हा टॉपिक डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा नवीन एखादा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. स्वच्छ सर्वेक्षण 2023. ओके. आता पहिलं महत्वाचं घटक, हे जे 2023चं स्वच्छता सर्वेक्षण झालं तर हे जगातलं सगळ्यात मोठं स्वच्छ सर्वेक्षण झालं. कारण जवळपास यामध्ये 4447 एवढ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला, असं त्या सर्वेक्षणामध्ये असलेल्या डेटावरून आपल्याला समजलेलं आहे. हे बेसिक फक्त तुम्हाला इथं माहित असू द्या. ठीक आहे. तर आज आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा टॉपिक या ठिकाणी कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपातला पहिला प्रश्न आहे आपला, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या शहरांना संयुक्तपणे, आता पॉइंट लक्षात घ्या, सर्वात स्वच्छ शहराचा किताब देण्यात आला. म्हणजे कोणतं शहर संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर राहिलं की जे स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं. तर इथं तुम्हाला दोन शहरं लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं शहर आहे ते म्हणजे इंदूर. ओके. इंदोरचा, आणि दुसरं शहर आहे ते म्हणजे सुरत. इंदोर आणि सुरत या दोन शहरांना संयुक्तपणे, इंदोर आणि सुरत या दोन शहरांना संयुक्तपणे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये स्वच्छ शहराचा किताब देण्यात आलाय. कोणतं? इंदोर आणि सुरत. पहिला मुद्दा लक्षात आला का, की स्वच्छ शहर कोणतं परीक्षेला विचारलं तर यावेळी संयुक्तपणे, दरवर्षी कसं असायचं तर या दरवर्षी ना यामधलं इंदोर असायचं. ठीक आहे. पण आता कसं झालंय, इंदोर आणि सुरत यांना संयुक्तपणे स्वच्छ शहराचा किताब देण्यात आलेला आहे. पहिला मुद्दा लक्षात आला. ठीक आहे. मग आता तुम्हाला असा प्रश्न असा विचारला, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये इंदोरनं किती वेळा हा पुरस्कार मिळवलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं, पहिला मुद्दा होता की इंदोर आणि सुरत ओके संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत या वर्षी. ठीक आहे. पण यातलं जे इंदोर हे जे शहर आहे हे यांना किती वेळा हा पुरस्कार मिळाला, तर पॉइंट लक्षात ठेवा, सलग कितव्यांदा. परीक्षेला यावर तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. तर याचं उत्तर आहे सलग 7व्यांदा हा पुरस्कार इंदोर शहराला मिळालेला आहे. इंदोरनं सलग कितव्यांदा हा पुरस्कार जिंकलेला आहे, तर सलग 7व्यांदा. हा पॉइंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा, खूप महत्वाचा घटक आहे. लक्षात आलं का? इंदोर सुरत संयुक्तपणे या वर्षी मिळालाय, पण सलग 7व्यांदा इंदोर शहर आहे त्यामध्ये. ओके. हे महत्वाचा घटक आहे. पुढील प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2023 चे विषय किंवा थीम काय होती. परीक्षेला यावरही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वेल्थ टू वेल्थ. वेल्थ टू वेल्थ ही त्याची काय होती, थीम होती. वेल्थ टू वेल्थ ही काय होती, थीम होती. लक्षात ठेवायचं, थीम काय होती, वेल्थ टू वेल्थ. हे लक्षात ठेवायला काय अवघड नाहीये आणि एकदम सिंपल आहे. त्यानंतर पुढचा घटक येतो. आता स्वच्छ सर्वेक्षण जेव्हा तुम्ही बघता त्यावेळी तुम्हाला एक तर त्यातलं पहिलं काय महत्वाचं शहर ते विचारलं जाईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या अँगलनं त्यामध्ये काय महत्वाचं आहे या घटकावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राच्या दृष्टीनं यामध्ये कोणते शहर आहेत. तर त्या दृष्टीनं हा महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण. प्रश्न चौथा, स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली 3 शीर्ष शहरे कोणती. म्हणजे याच्यामध्ये क्रायटेरिया होता 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या. आपण इंदोर आणि या ठिकाणी हे पाहिलेलं. ठीक आहे. सुरत तो घटक बघितला. परंतु 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या म्हटलं तर या ठिकाणी महाराष्ट्राचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल. कारण याच्यामध्ये येणारे जे पहिले 3 क्रमांक आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्रातली 2 शहरं आहेत. पहिलं महत्वाचं शहर येतं ते म्हणजे सासवड. ओके. सासवड 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3 शहरांमध्ये येतं. आणि दुसरं येतं पाटण, महाराष्ट्रात नाहीये. ठीक आहे. पण तिसरं येतं ते म्हणजे लोणावळा. ओके. म्हणून हा घटक सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे की एक स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली
3 शीर्ष शहरं कोणती, तर त्याच्यामध्ये सासवड, पाटण आणि लोणावळा हा घटक आहे आणि त्यातल्या त्यात सासवड 1 नंबरला, लोणावळा 3 नंबरला आहे. हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा घटक येतो स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड. प्रश्न काय आहे बघा, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डचा पुरस्कार कोणाला मिळाला, म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड कुठला आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्र नाही येत, या ठिकाणी येतं मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधलं कोणतं कॅन्टोन्मेंट बोर्ड, की जे आहे महू कॅन्टोन्मेंट बोर्ड. या बोर्डाला काय झालेलं आहे, तर अव्वल कामगिरी करणारं स्वच्छता सर्वेक्षण 2023 मधलं अव्वल कामगिरी करणारं कॅन्टोन्मेंट बोर्ड हा पुरस्कार मिळालाय. लक्षात ठेवा, महू. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला एक समजा असा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, ठिकाण कोणतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यानंतर स्वच्छता सर्वेक्षणामध्ये पुढचा पुरस्कार येतो स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मित्र शहर पुरस्कार. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर कोणतं, सफाई मित्र सुरक्षित शहर म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी पुरस्कार तर या ठिकाणी जातं चंदीगड. हे थोडंसं वेगळं आहे परीक्षेसाठी, हे सुद्धा महत्वाचं आहे, चंदीगडला मिळालेलं आहे. आता राहिला याच्यामध्ये 2 महत्वाचा घटक, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्य कोणती, शीर्ष 3 स्थानी असलेली, आणि दुसरं म्हणजे यामध्ये स्वच्छ गंगा शहरं कोणती या पुरस्कारामध्ये मिळालेली. तो महत्वाचे 2 घटक, यानंतर हा टॉपिक या ठिकाणी आपला कव्हर होईल. लक्षात आलं, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या राज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी शीर्ष 3 राज्यांचा पुरस्कार मिळवलेला आहे. याच्यामध्ये मग तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे आपलं महाराष्ट्र त्यामध्ये कामगिरीमध्ये अव्वलमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर मध्य प्रदेश तुम्हाला पहिल्या 3 राज्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छत्तीसगड पाहायला मिळेल. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, कन्फ्यूज तुम्ही होऊ शकता, गुजरात नाही, यूपी नाही, पहिल्या शीर्ष 3 मध्ये कन्फ्यूज करणारे घटक आहेत की गुजरात तुम्हाला दिलं जाईल, कन्फ्यूज होईल. ठीक आहे, पण लक्षात ठेवा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी 3 राज्य जेव्हा विचारली जातील, पहिली महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, हा क्रम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. ओके, क्लिअर. त्यानंतर पुढचा घटक आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या शहरांनी सर्वोत्तम स्वच्छ गंगा शहरे म्हणून मान्यता मिळवली. आता गंगा किनारी असणारी शहरं म्हटलं तर लक्षात ठेवा मोदींचा मतदारसंघ त्याच्यामध्ये येणार आहे वाराणसी, महत्वाचा येणार आहे म्हणजे येणार आहे, आणि दुसरं येतं त्याच्यामध्ये प्रयागराज. लक्षात ठेवा वाराणसी आणि प्रयागराज. म्हणजे हा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार जो होता यामध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवणार, काय लक्षात ठेवताना आपण काय पाहिलं, आपण आता याची समरी एका मिनिटामध्ये बघूया. समरी अशी आहे की कोणत्या शहरांना संयुक्तपणे स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला, उत्तर असणार आहे तुमचं इंदोर आणि सुरत. ओके, दुसरा प्रश्न होता इंदोरला कितव्यांदा पुरस्कार मिळाला, सलग 7व्यांदा. हा घटक तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. तिसरा घटक होता यामध्ये तुमची थीम काय आहे या सर्वेक्षणाची, वेल्थ टू वेल्थ. ओके, वेल्थ टू वेल्थ थीम काय होती तर तुम्हाला इथं सांगता आली पाहिजे. चौथा घटक होता 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये सासवड 1 नंबरला होतं, पाटण शहर 2 नंबरला होतं आणि या ठिकाणी लोणावळा 3 ला होतं. हा घटक आपण या ठिकाणी पाहिला. पाचवा घटक पाहिला कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणतं, तर मी तुम्हाला म्हटलं होतं मध्य प्रदेश मधलं महू कॅन्टोन्मेंट बोर्ड हे सर्वाधिक अव्वल कामगिरी करणारं. त्यानंतर पुढचा घटक पाहिला सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे होतं या ठिकाणी चंदीगड महत्वाचं आहे. सफाई मित्र सुरक्षित शहराचा पुरस्कार. शीर्ष राज्यांचा पुरस्कार जेव्हा म्हटलं जातं तेव्हा महाराष्ट्र, MP आणि छत्तीसगड हा तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं होतं, आणि गंगा किनारी शहरं म्हटले तर वाराणसी आणि प्रयागराज. या टॉपिक मधले एवढे जर घटक लक्षात ठेवले तर परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. ठीक आहे, अशाच महत्वाच्या टॉपिकसाठी आणि इतर घटकांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ओके तुमच्या मित्रांना. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.